सकल हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये सई नितीन केळकर यांचं हार्दिक स्वागत। अद्वितीय इंटरप्राइजेसचे सर्व सुजित बाळकृष्ण साठे आणि सई नितीन केळकर हे दोघं पण आपल्याबरोबर आज आहेत। आणि या गडकरी कट्टा गडकरी रंगायतन ठाणे या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेला आहे। आता तुम्ही बघितलं सुजितने त्याच्या परीने सांगितलं, पण ह्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या ख्यातनामी गायिका आहेत त्या सई नितीन केळकर आणि त्यांचे गुरु आपले सर्वांचे लाडके सुरेश वाडकरजी हे त्यांचे गुरु आहेत। आता बोलता बोलता त्यांनी आम्हाला सांगितलं, सईजी सुजितनी सांगितलं, पण आपल्या गिरायकांना आपल्या म्हणजे ज्या वस्तू ठेवल्या आहेत आणि ग्रुप उपयोगी वस्तू आहेत सगळ्या एकदम सुंदर अशा तुम्ही दोघांनी स्वतःहून बनवलेल्या आहेत। तर आपल्या गिरायकांना माहितीसाठी तुम्ही या वस्तू हातात घ्या आणि त्यांची किंमत काय आणि समजा जर तुमची किंमत जास्त असेल, सर्वसामान्य परवडत नसेल, त्याचा तुम्ही एका गिरायकाला सांगितलं की आम्ही तुमच्या भावात तुम्हाला जे परवडेल त्या किमतीत तुम्ही बनवून द्याल, तसं आपल्या एका गिरायकाला सांगा की तुमच्या या सर्व वस्तूंची एक किंमत आहे आणि कसं पद्धतीने तुम्ही हे सर्व हँडल करता। हे आता कसं आहे की आता आम्ही सध्या कसं संक्रांतीचे दिवस आहेत, सगळ्या बायकांना कसं हळदी कुंकवासाठी मूळ गरज असते या कुंकवाच्या करंड्यांची। आता जसं याच्यामध्ये हे विदाऊट झाकणवाले जे कुंकवाचे करंडे आहेत हे 140 रुपयाला आहेत आणि हे जे आहे झाकणवाले ते 150 ला आहेत। 150 हा, हे 150 ला आहेत। आणि त्याच सोबत आहे ना, जर तुम्ही बघाल असे वेगवेगळ्या आकाराचे पण आम्ही बनवले। आम्ही खूप डोकं वापरलं की स्टॉल मध्ये लावायचं म्हणजे मेन काय। आता हे वाणाचे दिवस चांगले चालू आहेत ना, त्यामुळे आम्ही विचार केला की थोडे छान असे सुबक असे छान दिसतील असे कुंकवाचे करंडे करायचे। आणि हे बघा, आता हे कसं 160 रुपयाला आहेत वेगवेगळ्या आकाराचे। त्याला छान मोती वगैरे लावलेला आहे, म्हणजे कसं ग्राहकांना पण एक आकर्षण, त्यांना पण एक दिल्याचं समाधान। बरं, देण्याची पद्धत पण जरा नवीन, म्हणजे आता काळ बदलला, आपले सण तर बदलले नाही आणि सणाची पद्धत बदलली नाही, पण ऍटलीस्ट आपली देण्याची पद्धत थोडी बदलावी काही गोष्टी द्यायची। तर मग आम्ही अशा पद्धतीने त्यांना छान घालून देतो त्याच्यामध्ये। तर पूर्ण पूर्ण काळजी आम्ही याची जी आहे ना, हे आता वेगवेगळी किंमत आहे। आजकाल लोकांना कसं आहे की फ्रेम तयार करून हवे असतात, तर वेगळ्या पद्धतीच्या फ्रेम्स तयार करायच्या म्हणजे कसं की असं छान बघायला गेलं तर ही अॅनिव्हर्सरीची फ्रेम आहे। ही अॅनिव्हर्सरीची फ्रेम एका कस्टमरचीच आहे, त्यांनीच आयडिया थोडी दिली होती, आम्ही तशी थोडी अप्लाय केली याच्यावर। ही 2400 ला फ्रेम आहे आणि ही कशी, ही रुखवतासाठी, आजकाल मुलींना रुखवतासाठी वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात, तर रेझिनचं ही जी फ्रेम आहे ही किती साधारण 2800 ला आहे। आणि स्वामींसाठी हे जे आम्हाला नेमप्लेट करायची होती, ही कस्टमरने सांगितलेली होती की आम्हाला कशा पद्धतीने हवी आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे त्यांना वाक्य पण हवं होतं। तर आता फ्रेम जरा मोठी आणि फ्रेमच्या जरा आजूबाजूला तुम्ही बघाल ज्या पद्धतीने गोल्डन बॉर्डर आहे, त्याच्यामुळे याची किंमत 3200 आहे। पण अदरवाईज याच्यापेक्षा कमी मध्ये आपण करून देतो गोष्टी, असं काही नाही। म्हणजे बजेट फ्रेंडली 1500 पासून ते 2000 पासून वगैरे पण अशा फ्रेम्स बनवू शकतात। आणि तुम्ही स्वतः हे सर्व बनवताय? हे सगळं हाताने बनवलं जातं, मी आणि सुजित दोघंही हाताने बनवतो प्रॉपर। तरी किती वर्षापासून तुम्ही हा उद्योग करताय? आता 1 वर्ष झाली आम्ही हा उद्योग करतोय। आमचा यामध्ये चांगलाच म्हणजे हात बसला। रेझिन मिक्स करणं, कलर टाकणं, त्याचे छोट्या छोट्या गोष्टी बनवणं, फ्रीज मॅग्नेट बनवणं। आता सर्वात चांगलं म्हणजे बजेट फ्रेंडली म्हणजे हे फ्रीज मॅग्नेट आहे। 120 रुपयाला वगैरे असे हे फ्रीज मॅग्नेट आहेत, काही 80 रुपयाला आहे तिकडे बघाल तर, इथे 100 रुपयाला पण आहेत। तर या काही, आणि आणखीन काही लोकांना ना वाणासाठी आजकाल किचन द्यायची खूप आवड असते, तर 80 रुपयापासून स्टार्ट आहे। हे नावाच्या अध्यक्षरांपासून 80 रुपयाचे आहेत आणि हे गणपती स्वामींचे केलेले 150। आता आपल्याकडे दिवा आहे, बरोबर आहे, याला किती वेळ लागतो तुम्हाला बनवायला? याला आम्हाला नाही म्हटलं तरी 3 दिवस, 2 ते 3 दिवस लागतात, कारण याला पहिले ना थोडस आधी टाकावं लागतो एक बेस, त्याच्यानंतर वरती हा दिव्याच्या आकाराच्या गोष्टी ठेवून, मोती विती ठेवून, त्याला छान डिझाईन करून व्यवस्थित